घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की इकडे लताबाई ही खूपच जास्त भावनिक झालेली असते. जानकीच्या जवळ तिने लिहिलेली चिठ्ठी ठेवत ती म्हणत असते, जानकी, मी तुझी आई आहे ही गोष्ट तुला नाही सांगू शकत आहे बाळा. म्हणूनच ही चिठ्ठी, यामध्ये माझ्या सर्व भावना मी लिहिलेल्या आहेत. ही चिठ्ठी तू वाचलीस की तू तुझ्या आईला समजून घेऊ शकशील बाळा, समजून घेऊ शकशील. असं म्हणत ती तिथे चिठ्ठी ठेवते आणि मग जानकीचा हात डोक्याला लावून ढसाढसा रडत असते. बिचारी खूप दुःख होत असतं तिला. त्याबरोबर आता जानकीला जाग येते. जानकी आई ग आ करत जागी होते आणि बघते तर काय, लताबाई आता तिच्या जवळ बसून असतात. जानकी म्हणते, तुम्ही इथे काय करताय? लताबाई सांगते, मी तुझ्या काळजीने इथे बसले होते बाळा. त्याबरोबर आता हे सगळं काही सारंग बघत असतो. सारंग म्हणत असतो, बापरे, आता लताबाई आणि जानकी वहिनी एकत्र आल्या. आता जानकी वहिनी यांना विचारणार, देवा काहीही करून हे सगळं थांबव. त्यावर लताला आता जानकी म्हणत असते, बरं झालं, मला तुम्हाला काही विचारायचंच होतं. इतक्यात खाली सौमित्र येतो आणि सौमित्र जोरजोरात हाका मारत असतो. जानकी म्हणते, हा आवाज सौमित्र भाऊजींचा आहे ना? सौमित्र भाऊजी काय एवढ्या जोरजोरात हाका मारतायत? त्यावर पार्वती म्हणते, मी बघते, तू थांब. त्यावर जानकी म्हणते, नाही नको, मी बघते. आणि मग आता त्या दोघीही तिकडनं उठतात आणि बेडरूममधून बाहेर येऊन खाली हॉलमध्ये यायला लागतात. तर आता तोपर्यंत सारंग हा जानकीच्या आणि ऋषिकेशच्या खोलीत येतो आणि पटकन दरवाजा बंद करून घेतो आणि लताने जे पत्र ठेवलेलं असतं ते पत्र वाचून बघतो. तर त्यामध्ये लताने स्पष्टपणे लिहिलेलं असतं की, जानकी बाळा, मी तुझी आई आहे, मला माफ कर वगैरे. तिने केलेल्या बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यात लिहिलेल्या असतात. त्याबरोबर आता इथे सौमित्र हा म्हणत असतो, दादा, मी आज जे काही सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं सांगणार आहे आणि धक्कादायकसुद्धा असणार आहे. त्यामुळे तू सर्वात आधी स्वतःचं मन घट्ट करून घे आणि मी जे सांगेन ते शांतपणे ऐकण्याची तयारी ठेव. त्याबरोबर काय झालं आहे सौमित्र, असं सगळे विचारायला लागतात. काय सांगणार आहेस तू असं? त्याबरोबर सौमित्र आता लता खाली आल्यावर म्हणतो, मी आज ह्या बाईबद्दल बोलणार आहे. ही बाई आपल्या सगळ्यांना फसवते. त्याबरोबर आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर सौमित्र सांगतो, जानकी वहिनी, तुझा संशय खरा निघाला. आजपर्यंत तुम्ही सगळे जानकी वहिनीला खोटारडे ठरवत होतात, दोष लावत होतात, पण तसं काही नाही आहे. उलट हीच बाई फ्रॉड आहे, हीच बाई खोटारडी आहे. लता कारखानीस उर्फ पार्वती आई, खूप उत्तम ॲक्टिंग केलीत ना तुम्ही आमच्या पार्वती आईंची, खरंच. त्याबरोबर आता हे सगळं काही लताला बघून खूप मोठा धक्काच बसतो. तर आता ऋषिकेश म्हणतो, सौमित्र काय बोलतोयस तू हे? त्यावर सौमित्र म्हणतो, हो दादा, मी जे बोलतोय ना ते खरं आहे आणि हेच खरं आहे की ही बाई पार्वती आई नाही आहे. ही बाई एक ॲक्ट्रेस आहे आणि आपल्या घरामध्ये घुसली आहे, लता कारखानीस. त्याबरोबर आता मात्र इथे ऋषिकेशला सौमित्रवरती विश्वास होत नसतो. ऋषिकेश हा आता सौमित्रला विचारतो, सौमित्र तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्याबरोबर लगेच आता सौमित्र म्हणायला लागतो, दादा, वकील आहे मी, पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही. तर आता हे सगळं काही जानकीला आधीच माहीत असतं. जानकी फक्त शांतपणे उभं राहून हे सगळं काही बघत असते. सौमित्र म्हणतो, एक मिनटं, आणि लगेचच त्याच्याजवळचं पेनड्राईव्ह घेऊन तो जातो आणि पटकन आता तो ते पेनड्राईव्ह त्यांच्या टी व्हीला अटॅच करतो. आणि मग आता टी व्हीमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की लता कारखानीत ज्या असतात त्या स्वतःच्या प्रोफाईल्स सांगत असतात, स्वतःची ओळख सांगत असतात. नमस्कार, मी लता कारखानीस आणि या आहेत माझ्या प्रोफाईल्स. आणि मग ते प्रोफाईल्स दाखवतात. त्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्सही दिलेले असतात, त्याच्यासुद्धा व्हिडिओ क्लिप छोट्या छोट्या त्या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह असतात. त्याबरोबर आता मात्र सौमित्र म्हणत असतो, दादा, अरे मी वकील आहे, मी जे सांगतोय तेच खरं आहे, या बाई तुला फसवतायत. त्याबरोबर लगेचच आता नानासाहेब म्हणतात, काय हो, कोण आहात तुम्ही? आता जे काही खरं खोटं आहे त्याचा उलगडा तुम्हीच करा आणि तुम्ही पटापट सांगून टाका. त्याबरोबर लगेचच आता इथे लता ही मात्र काही बोलत नसते. घरातले सगळे सदस्य तिला म्हणत असतात की बोला, काहीतरी बोला. त्याबरोबर बिचारी लता ही घाबरते आणि विचार करायला लागते की नाही नाही, मी काहीच बोलायला नको. सध्या जर मी काही बोलले तर माझ्या लेकीची इज्जत खराब होईल. ही माझी मुलगी आहे, जानकीची आई ही अशी आहे, असं लोक तिला म्हणतील, नावं ठेवतील आणि हे मला
चालणार नाही, त्यामुळे मी आता सध्या काही बोलणार नाही. त्याबरोबर आता लगेचच पुढे सुमित्रा येते आणि म्हणत असते, ओ बाई गप्प का राहिलाय, जे काय असेल ते बोल ना, कशाला उगाचच्या उगाच नाटक करते असं म्हणायला लागते. त्याबरोबर ऋषिकेश तिकडे येतो आणि म्हणत असतो, पार्वती आई अगं बोल ना काहीतरी, सांग ना सगळ्यांना तू माझी आई आहेस म्हणून. अगं बोल आई, बोल ना काहीतरी, तू पार्वती आई आहेस ना माझी. त्याबरोबर जानकी तिकडे येते आणि म्हणत असते, लताबाई अहो आता तरी खरं बोला, सांगा ना सगळ्यांना खरं. लताबाई सांगा खरं की हे सगळं काही तुम्हाला ऐश्वर्याने करायला लावलं होतं, ऐश्वर्याने तुम्हाला या घरात आणलं होतं. लताबाई बोला. पण लता काहीच बोलायला तयार नसते, ती गप्प असते. इतक्यात मागून पोलीस येतात आणि म्हणतात की ही बोलणार नाही, हिला आम्हाला बोलतं करावं लागेल. त्याबरोबर सगळे मागे बघतात आणि विचारतात, तुम्ही कोण आणि इथे, त्याबरोबर आता तुम्ही कोण आणि इथे कशाला आलात असा प्रश्न सौमित्रने केल्याबरोबर लगेचच ते इन्स्पेक्टर म्हणायला लागतात, आम्ही क्राईम ब्रांचमधून आलो आहे, आम्हाला ह्या बाईला हिला अटक करायची आहे. त्याबरोबर हे ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. तर पुढे आता दुसरी इन्स्पेक्टर सांगायला लागते, ॲक्च्युली ही बाई लोकांच्या घरी जाते आणि लोकांना फसवते, त्यांना त्यांची नातेवाईक असल्याचं सांगते आणि मग त्यांच्या घरात जे काही पैसे दागिने असतील त्या सगळ्यावर डल्ला मारते आणि तिकडनं लंपास होऊन जाते असं म्हणत असतो. त्याबरोबर आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की बापरे, ही बाई असं कसं काय वागू शकते. तर पुढे आता ही जी मुलगी असते ती सांगत असते की तरी तुम्ही बचावलात, तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या घरात ह्या बाईने डल्ला मारायच्या आधीच आम्हाला हिच्याबद्दल कळलं आणि आम्ही इथे आलो. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणायला लागतात, तुम्ही आम्हाला हिचं सामान द्या, पुढं काय करायचं ते आम्ही बघतो. त्याबरोबर लता रडायला लागते. लता म्हणत असते की नाही हो नाही, मी असं काही केलेलं नाही आहे, असं बोलू नका. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणत असते, अगं चोरी तर चोरी करायची होती आणि आतावरून खोटंही बोलतेस का, तुझा गुन्हा कबूल कर, पकडली गेलीस म्हणून उगाच नाटक करू नकोस. त्याबरोबर लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणत असते की हो ना, बरोबर आहे आई तुमचं, घेऊन जा पोलीस तुम्ही यांना. अहो ही बाई एक नंबरची फ्रॉड आहे, उगाच आमच्या घरात आली आहे आणि आम्हाला फसवते, आमच्या घरातल्यांमध्ये भांडणं लावण्याची कामं करते, त्यामुळे तुम्ही आता तर हिला घेऊनच जा, इथे हिने थांबायलाच नको. त्याबरोबर लगेचच आता लता म्हणायला लागते की हो का, मला घेऊन जायला सांगतेस काय, पण तू काय काय कारस्थानी केली आहेस आत्तापर्यंत, तुझे काय काय कारनामे आहेत ते सगळं सांगू का मी या सगळ्यांना, बोल ना. मला ह्या घरात दुसरं तिसरं कोणी नाही, मला ह्या घरात ही ऐश्वर्याच घेऊन आली आहे, हिनेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि हिने जसं सांगितलं मी तसंच केलं होतं. आता लता खरं तर स्वतःच्या तोंडाने कबुली देत असते. ह्या सगळ्यावरती खरं तर सगळ्यांनी विश्वास ठेवायला हवा होता, पण आता लतावरती कोणीच विश्वास ठेवत नसतं. जानकी म्हणत असते, बघितलं ताई, आता तरी किमान विश्वास ठेवा. लताबाई खरं सांगा आणि पूर्ण सांगा. त्याबरोबर लगेचच आता इथे बायका म्हणायला लागतात की हे बघ, तू गप्प बस आणि तुम्ही सगळे ह्या बाईवरती विश्वास ठेवू नका. ही बाई आता एक नंबरची फ्रॉड बाई आहे, लोकांच्या घरी जाते, लोकांच्या घरामध्ये फूट पाडते, लोकांमध्ये भांडणं लावते आणि ही मात्र त्याची मजा घेते. त्यानंतर त्यांच्या घरात डल्ला मारते, दागिने पैसे सगळं काही लंपास करते आणि तिकडनं निघून जाते. लोकांना ह्याचा पश्चाताप मागून होतो, पण तुमच्या बाबतीत तसं घडायला नको. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, अहो मग मी तेच तर म्हणते ना, घेऊन जा तुम्ही या बाईंना. तसंही या बाई आमच्या पार्वती आई जर नसतील तर यांना इथे ठेवण्यात काहीच अर्थ आहे. जा जा जा, घेऊन जा, लवकर घेऊन जा. मग आता पोलीस हे लगेचच लताबाईला तिकडनं घेऊन जातात. ऐश्वर्या ही म्हणायला लागते, बापरे, ही बाई अशी कशी काय असू शकते, आपल्याला कसं फसवू शकते. तर आता लगेचच सारंग जातो वरती आणि पटकन पार्वतीचं म्हणजेच लताचं जे काही सामान असतं ते सगळं सामान आणतो आणि त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकतो. त्याबरोबर आता इथे हे म्हणत असतात की चल आता आमच्याबरोबर, आणि मग लेडीज जी कॉन्स्टेबल असते ती लगेचच आता लताच्या हातामध्ये बेड्या घालायला लागते. लता म्हणत असते, मी काही नाही केलं, मी खरंच काही नाही केलं, मी निर्दोष आहे, मला सोडा, मी खरंच काही नाही केलेलं, माझा या सगळ्यात काही दोष नाही, मी काही केलेलं नाही, मला सोडा प्लीज, मला सोडा. त्याबरोबर आता सौमित्र हा त्यांना विचारायला लागतो, तुम्ही कोणत्या क्राईम ब्रांचची माणसं आहात. त्याबरोबर ते सांगतात, आम्ही मुंबई क्राईम ब्रांचची माणसं आहोत. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र विचारतो, मग तुम्ही आता यांना मुंबईला घेऊन जाणार आहात की मुळशीलाच ठेवणार आहात. त्याबरोबर इन्स्पेक्टर लगेचच सांगायला लागतात,
ॲक्च्युली आम्ही यांना इथे मुळशीमध्येच पहिलं घेऊन जाऊ. जर इथेच सर्व प्रश्नांची कबुली व्यवस्थित दिली तर मग मुंबईला घेऊन जाण्याची गरज नाही. पण जर इथे नाटक केलं, प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर मग मात्र आम्हाला यांना आमच्याबरोबर मुंबईला घेऊन जावं लागेल. बघूया आता काय करतात त्या. बरं, आता तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही. यांना लवकरात लवकर आम्हाला अटक करायची आहे असं म्हणत ते लगेचच लताबाईला अटक करून घेऊन जातात. त्याबरोबर आता मात्र इथे ऐश्वर्या रडायला लागते. आई, अहो तुम्ही जाऊ द्या ना, काढा मला घराबाहेर, नका थांबू मला. बघताय ना, आज सगळ्यांनी मलाच दोष दिला. आज माझे डॅडा असते तर डॅडांनी माझी बाजू घेतली असती, मला सांभाळून घेतलं असतं. पण आज माझी चूक नव्हती हे घरात सगळ्यांना माहीत होतं, सगळ्यांना दिसत होतं. पण तरीही माझी बाजू कोणीच नाही घेतली. माझी आई ती तर कायम ह्या जानकीच्याच फेवरमध्ये असते. तिला माझ्याबद्दल काही वाटतच नाही. पण मी खरंच सांगते आई, मी यातलं काही नाही केलेलं. अहो मी का आणू त्या लताबाईला आपल्या घरामध्ये? खरंच. पण तुम्हा सगळ्यांना असंच वाटत असेल ना की हे सगळं मी केलं आहे म्हणून. त्याबरोबर आता हे सगळं बघून शर्वरीला त्याचबरोबर घरातल्यांना वाईट वाटत असतं. सगळ्यांना वाटत असतं की बिचारी ऐश्वर्या. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या आईकडे येते आणि म्हणते, माझं डॅडा तर जेलमध्ये आहेत, माझी बाजू घेणारं कोणी नाही आहे. तुम्ही काढा मला आई घराबाहेर, काढा. तुम्हालाही हेच वाटत असेल ना की ह्या लताबाईला घरात मीच आणलं आहे, काढा मला घराबाहेर, काढा आई. त्याबरोबर लगेचच आता सुमित्रा ही ऐश्वर्याचा हात पकडते आणि म्हणते, ऐश्वर्या अगं काय बोलतेस तू हे सगळं? ऐश्वर्या म्हणत असते, काय मग चुकीचं आहे माझं आई? जे बोलते ते बरोबरच तर बोलते. अहो आजपर्यंत या घरात कोणीच माझी बाजू ठामपणे घेतलेली नाही आहे. आज माझ्यावरती ती कोण कुठची बाहेरची बाई ती आरोप करत होती की मी तिला ह्या घरात आणलं म्हणून, पण कोणी माझी बाजू तरीसुद्धा घेतली नाही आहे. मला माहिती आहे तुमचा कोणाचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. मग काय उपयोग आई? तुम्ही काढा ना मला घराबाहेर. त्याबरोबर सुमित्रा म्हणत असते, हे बघ ऐश्वर्या, तुझ्यावर कोणाचा विश्वास आहे आणि कोणाचा नाही हे जरी काही असलं तरी माझा मात्र तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला माहीत आहे तू यातलं काही केलेलं नाही आहेस. त्यामुळे तू शांत हो ऐश्वर्या. त्याबरोबर जानकी म्हणत असते, आई अहो नका ठेवू हिच्यावर विश्वास. एक नंबरची खोटारडी आणि फ्रॉड मुलगी आहे ही. अहो विश्वास ठेवण्याचे लायक नाही आहे. मी सांगते ना तुम्हा सगळ्यांना, या लता कारखानीसला आपल्या घरामध्ये आणण्यामागे ह्या ऐश्वर्याचाच हात होता. या ऐश्वर्या आता बरोबर खोटं बोलते. मी खरंच सांगते तुम्हाला, ऐका माझं. त्याबरोबर मात्र आता सुमित्रा ही जानकीला म्हणायला लागते, जानकी मला ना कळतच नाही आहे नेमकं नाटक कोण करतं आहे, तू करतेस की ऐश्वर्या करते? ऐश्वर्याने त्या बाईला घरात आणलं नव्हतं. त्या घरात आल्या त्या पहिल्या तुझ्यासोबत. त्या पार्वतीबाई आहेत हे सुद्धा तूच सांगितलंस. मग अचानक आज तुला काय झालं? तू हे असं कसं काय बोलू शकतेस? हे बघ, काहीही झालं तरी चालेल, पण मला ऐश्वर्यावरती कोणीही अविश्वास दाखवलेला आवडणार नाही. त्यामुळे पुन्हा ऐश्वर्याबरोबर हे असं वागायचं नाही, बोलायचं नाही. कळलं तुला? त्याबरोबर आता इथे सुमित्रा ही थोडी चिडलेलीच असते आणि चिडलेल्या स्वरात ती जानकीला बोलते. नानासाहेब मध्ये बोलत म्हणतात, अहो काय चाललं आहे तुमचं? त्या बिचारीला कशाला बोल लावताय? तिचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे का? त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, नानासाहेब जर जानकीचा दोष नाही आहे ना तर ऐश्वर्याचाही दोष नाही आहे. नाही मला मान्य आहे ती बाई आपल्या घरात घुसली, तिने आपल्या घरात फसवाफसवी केली, सगळं मान्य आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की ते सगळं काही ऐश्वर्याने मुद्दामून जाणून बुजून किंवा ठरवून केलं आहे म्हणून. मग तुम्ही उगाच प्रत्येक वेळेस सर्व गोष्टींचं खापर ऐश्वर्यावर कसं काय फोडता? का तिला दोष देत असता? असं म्हणून आता आई मला हे सगळं चालणार नाही बोलून बाहेर निघून जाते. त्याबरोबर आता इथे लता हिला ते जे 2 क्राईम ऑफिसर असतात ते एका ठिकाणी घेऊन आलेले असतात आणि ते दोघं फोनवरती बोलत असतात. गाडीचा दरवाजा हा उघडा असतो. आता लता अलगद बघते हे दोघं फोनवरती बिझी आहेत. तोपर्यंत आता लता ही लगेचच तिकडनं पाठच्या पाठी पळ काढते आणि मग आता ती त्या गुंडांपासून जरा लांब जाते. लांब गेल्यावर बिचाऱ्या लताला दम लागतो. लता विचार करते, माझी मुलगी. त्याबरोबर लगेचच आता लताला आठवतं ते म्हणजे जानकीने तिची केलेली सेवा आणि मग लता म्हणते की मी माझ्या सर्व भावना
त्या चिठ्ठीत लिहून ठेवलेल्या आहेत आणि ती चिठ्ठी नक्की माझ्या मुलीला सापडेल. आणि एकदा का ती चिठ्ठी सापडली की मग तिला कळेल तिची खरी आई कोण आहे, खऱ्या आईची ओळख कळेल, खऱ्या आईचं सत्य कळेल आणि माझी मुलगी मला समजूनसुद्धा घेईल. आणि इतक्यात आता आपण पाहतो की दुसरीकडे सारंगने ती चिठ्ठी वाचलेली असते आणि सारंग आता खूप हुशार दाखवलं आहे. तो काय करतो, ती चिठ्ठी थेट अंगणात खाली फेकून देतो. आता अंगणात खाली फेकल्यावर सारंगला वाटतं की कोणी नसेल खाली, पण बरोबर त्याच वेळी आता जानकीच खाली असते. आता सारंग हा खाली वाकून बघतो. जानकीच्या हातातली चिठ्ठी बघून सारंगला खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी आता ती चिठ्ठी उघडते आणि त्यामध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी वाचत असते. आणि आता ते सगळं ती वाचत असताना इकडे दुसरीकडे लताबाई यांचा पाय मुरगळलेला असतो, त्यांना पुढे चालता येत नसतं. एवढी वाईट अवस्था झाल्यावर सुद्धा लताबाई मनात म्हणत असतात की माझ्या मुलीला जानकीला ती चिठ्ठी सापडली असेल आणि तिला कळेल की मी तिची आई आहे, माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचतील. तर आता इकडे ज्यावेळेस सारंगने ती चिठ्ठी खाली फेकलेली असते अंगणामध्ये, बरोबर त्याच वेळेस जानकी अंगणातून चाललेली असते आणि हा कागद असा इथे कुणी टाकला हे पाहण्यासाठी जानकी तो कागद उचलून हातात घेते आणि काय लिहिलं आहे काय त्या कागदात नेमकं हे पाहण्यासाठी कागद उघडते आणि त्यामध्ये लताच्या सर्व भावना स्पष्टपणे लिहिलेल्या असतात. लताने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, जानकी बाळा, मी तुझी आई आहे. ऐश्वर्यानेच मला हे सगळं करण्यासाठी भाग पाडला होता, पण आता हे सगळं मी घरामध्ये सांगू शकत नाही. जर मी घरात सांगितलं तर तू अशा बाईची मुलगी आहेस म्हणून लोक तुला हिणवतील आणि तुला तुझी आई सापडल्याच्या आनंदाऐवजी दुःखच मिळेल. म्हणून मी तुला तुझी खरी आई मी आहे ही ओळख सांगूच शकले नाही. ऐश्वर्याने मला माझ्या मुलीचा पत्ता देईन असं सांगितलं होतं आणि म्हणूनच मला या घरात तिने आणलं होतं. मी या घरात तुम्हाला सगळ्यांना त्रास देण्यासाठी आले नव्हते, माझ्या मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी आले होते. पण मला खूप उशिरा कळलं की तूच माझी मुलगी आहेस. जानकी, मला माफ कर, माझं चुकलं. माझ्यामुळेच तुझ्या सुखी संसारात मिठाचे खडे पडले. माझ्यामुळे तुझ्यावर आईसारखं प्रेम करणारी तुझी सासू तुझ्यापासून दुरावली. बाळा, मला माफ कर. खरंच आई म्हणून मी काही करूच शकले नाही. आता हे सगळं जानकी वाचते आणि आता जानकी लगेच म्हणते आई. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन